नमस्कार मंडळी. तर आज आलो होतो आता इथे आम्ही वॉच घेण्यासाठी. तर वॉच घेण्याचे काही खास कारण आहे ते तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. तो वॉच यांना गिफ्ट म्हणून घेतलेला मी आज, कारण हा सेकंड वॉच आहे यांचा. पहिलाही दिलेला, पण पहिलाही त्यांचा असंच कुठेतरी हरवला, कारण इकडे तिकडे जाण्यामध्ये इकडे तिकडे ठेवताना वगैरे विसरलेले. पण आणि या वॉचची त्यांना खरंच खूप गरज आहे, कारण ते ड्रायव्हिंगमध्ये आहेत त्याच्यामुळे. कारण कधी फोन वगैरे आला वगैरे तर पटकन याच्यावर समजतं. अर्जंट कॉल असेल तर आपण रिसीव करू शकतो. आणि विदाऊट म्हणजे कधी कंपनीचे वगैरे येतात तर आपण प्रत्येक कॉल अटेंड करत बसतो, पण ड्रायव्हर लोकांना तेवढं नाही प्रत्येक वेळेस पॉसिबल होत. म्हणून त्यांच्यासाठी परत खास एकदा सेम वॉच घेतला, स्मार्ट वॉच. त्यानंतर आलो होतो इथे केक घेण्यासाठी, कारण आज आहे यांचा बर्थडे, म्हणून त्यांच्यासाठी त्यांना आज गिफ्ट घेतलं होतं वॉच. आणि आता इथे बड्डेसाठी केक घेतलेला आहे. खरं तर बड्डे आहे उद्या 3 मार्चला, पण सेलिब्रेट आजच करणार आहोत, म्हणजे 2 तारखेला. याचं कारणही असं आहे, कारण ते जाणार होते बाहेर कोल्हापूरला जरा. तर मग तिकडे जाणार असल्याकारणाने मग त्यांना उद्या केक काय आम्हाला कटिंग करायला जमला नसता. आणि मुलांची तर खूप इच्छा होती पप्पांचा केक कटिंग करायचं आहे, म्हणून पप्पांचा बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. त्यासाठी स्वराजने ते इथे पाहू शकता असं ग्रीटिंग कार्ड हे घरीच बनवलं आहे त्याने. त्याच्या म्हणजे इमॅजिन पॉवरने त्याला जेवढं सुचलं तेवढं त्याने काढलेलं आहे छान असं, हॅपी बड्डे डॅडी वगैरे म्हणून. आणि हिंदवी मात्र त्यांच्या काही मांडीवरून हलत नव्हती. तिला असं वाटत होतं सगळ्यात आधी केक मला द्यावा आणि माझ्याकडून तो कट करावा. नंतर आणलेलं हे वॉचही स्वराजने त्यांना गिफ्टमध्ये परत दाखवलं. आणि त्यानंतर ते बोले ये तू दिलेस तर तू एकतरी फोटो काढ, म्हणून मी फोटो काढण्यासाठी गेले, पण स्वराजने व्हिडिओज काढला. आणि त्यानंतर त्यांना ऑप्शन वगैरे करून घेतलं. आणि नंतर आम्ही केक कटिंग करायला सुरुवात केली. तो मुलांचा उत्साह पाहू शकता तुम्ही. स्वराजला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात, केक कटिंग करणं वगैरे. आणि हिंदवीला केक खायला खूप आवडतो कटिंग करून, तर तिचंही तेच चाललेलं. तिची घाई चाललेली खूप कटिंग करण्यासाठी. आणि तिला वाटलेलं सेकंड घास मला देईल, पण तो जास्त आल्यामुळे मी त्यांच्याच तोंडात परत दुसराही घास भरवला. आणि त्यानंतर स्वराजलाही चारला. आणि त्यानंतर त्यांनीही आम्हा सर्वांना केक हे केला, भरवला. स्वराज तर पाहू शकता, स्वराजला केक प्रचंड केक आवडतो. आणि हिंदवी तर पाहू शकता कशी बसलेली आहे मांडीवर. आम्ही खूप हसत होतो. आणि त्यांच्या भावाचा म्हणजेच माझ्या दिरांचा व्हिडिओ कॉलही चालू होता, तर त्यांना हे केक भरवला. आणि दुसऱ्या दिवशी ते निघालेले कोल्हापूरला जाताना सातारमध्ये थांबलेले, घरी गेलेले. तर तिथेही सासरे काय कारणामुळे गावी गेलेले, तर त्यांनीही केक नेला आणि त्यांचा छान असा बड्डे सेलिब्रेट केला गावी पण.